पुण्यात दारू पिऊन 18 जणांचा मृत्यू. आता हादरवणारं कारण आलं समोर. दारूकांड प्रकरणात धक्कादायक माहिती. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं आणि अवघ्या 2 दिवसात तब्बल 18 जणांचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी दापोडीत 12 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर पुण्यातील हडपसरमध्ये 6 जण मृत्युमुखी पडले आहेत. फुगेवाडीतील आणखीन 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान या विषारी दारू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. दारूच्या प्रत्येक कॅनमागे अधिकचा नफा मिळावा यासाठी योगेश वानखेडेने दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याचं पोलीस तपासात समोर आले. उरळी कांचनमध्ये देशी दारूची भट्टी चालवणाऱ्या राधेश्याम प्रजापतीकडून योगेश वानखेडे 35 लिटरचा एक कॅन 1900 रुपये या दराने दारू खरेदी करायचा. त्यानंतर ती दारू तो पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विविध दारूगुत्त्यांवर 2700 रुपये प्रति कॅन या दराने विकायचा. मात्र ती दारू दुप्पट करण्यासाठी ऑनलाईन मागवलेलं मिथेनॉल मिसळायचा, ज्यामुळे दारूचं प्रमाण वाढायचं. मात्र ही दारू अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील दारूकांड प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केला आहे. या प्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात हडपसर पुणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोगले, API सिकलगर आणि पोलीस उपनिरीक्षक मुलानी यांना निलंबित करण्यात आलं आहे. आतापर्यंत या प्रकरणात 8 जणांना पोलिसांनी अटक केली असून यातील 4 आरोपींना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जे 13 अधिकारी तुम्ही निलंबित केले त्यांना काय काय तपासात आढळलं, यांची काय चुकणी म्हणून कारवाई तुम्ही केली? त्या आरोपींवरती वारंवार गुन्हे नोंद करणं अपेक्षित होतं. पुढे त्याच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करून ते धंदे बंद करणं आवश्यक होतं. ते न झाल्यामुळे आपण त्यांच्यावरती अधिकाऱ्यांनी कामचुकारपणा केलाय असं त्यामुळे तसं ती कारवाई तिथं आपण केलेली आहे. सर, राज्य उत्पादन शुल्क विभागाने पहिल्यांदा ही कारवाई केली, पोलीस नंतर या तीनावर झाले का त्यांनी पहिले मूळ ज्या ठिकाणावरनं दारू तो आरोपी त्यांनी ताब्यात घेतला आणि आमच्या विभागाने, आणि मग ते 2 याची पहिली माहिती तुम्हाला होती आणि तुम्ही नाही पोलीस स्टेशन दापोडी पोलीस स्टेशनला त्यानंतर तुम्हाला काय होते? हो सर, यामध्ये ज्या 3 ठिकाणी हे आपल्याला मूळ 2 आरोपी ज्यांनी निर्माण केली आणि ज्यांनी मिथेनॉल मिश्रण केलं त्यांना जेव्हा आपण ताब्यात घेतलं तेव्हा त्यांनी 3 ठिकाणी हे केलं होतं. एका ठिकाणावरून 70 लिटर हडपसरच्या हद्दीतून, दुसरं पवार वस्ती दापोडीतून 155 लिटर आपण जप्त केलं आणि गोखले नगर इथून 420 लिटर इतका साठा आपण जप्त केलेला. सर, 55 ठिकाणी काल दिवसभरात कारवाई केली, जिल्ह्याभरात 55 ठिकाणी कारवाई तुम्ही काल केली. या कारवाईला उशीर झाला असं वाटतं. बुलडोझर तुम्ही चालवलेत काल 55 ठिकाणी, पुणे, पिंपरी आणि ग्रामीण भागात. या कारवाईला उशीर झाला असं नाही वाटत तुम्हाला? आपली कारवाई चालू असते, पण या घटनेच्या पार्श्वभूमीवर आपण इतर जिल्ह्यातला पण स्टाफ मदतीला घेतला आणि ती कारवाई अधिक तीव्र आणि अशाच पद्धतीने आपण यामध्ये अगोदर असं काहीतरी कुठल्या करण्यात आलं होतं आणि हे त्यांनी कुठून आणलं होतं हे सगळं प्रोसेस? पोलीस विभागाकडे तो गुन्हा दाखल आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या प्राथमिक तपासातून तो मुंबई येथून आणल्याचं त्यांच्या तपासात निष्पन्न. महत्वाचा प्रश्न असा आहे सर, 800 रुपये एका कॅन मागे फायदा व्हावा म्हणून हे मिथेनॉल मिक्स केलं होतं असं तपासात समोर येते. तुमच्याकडे नेमकी काय माहिती? त्याबद्दल पोलीस विभागाशी आपण दापोडी स्टेशन इथं गुन्हा दाखल आहे, ते अधिकृतरित्या ते सांगतील त्याचं.